नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पवेध अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे असते त्याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन भागांचा अभ्यास करावा लागतो. एक भाग 1 त्यामध्ये आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे काय भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन घटकाचा अभ्यास करतो. त्यानंतर आपण भाग 2 मध्ये ते भाग 2 जो घटक आहे त्यामध्ये आपण बायोलॉजी हे जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी हे सूक्ष्मजीवशास्त्र, त्यानंतर आपण डिझास्टर अँड मॅनेजमेंट काय आपत्ती व्यवस्थापन आणि एन्व्हायरमेंट पर्यावरण या घटकाचा अभ्यास करतो. मग आज आपल्याला भाग 1 म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन घटकाचा अभ्यास करायचा आहे. ते भाग 1 मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचे असते, त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात, तो प्रश्न किती मार्काचा असतो याचे डिटेलमध्ये विश्लेषण करायचे आहे. चला मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थींचा किंवा विद्यार्थीचा पहिला प्रश्न असा असला पाहिजे की पेपर कोणत्या तारखेला आहे, जो आपण पेपर देणार आहोत तो कोणत्या तारखेला आहे. त्या मैत्रिणीचा पहिला पेपर आहे. प्रश्न आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा पेपर कोणत्या तारखेला आहे. कोणत्या तारखेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तो पेपर आहे आपला 11 मार्च 2026 या दिवशी. मग आपल्याला ही तारीख माहिती पाहिजे का, कारण ह्या तारखेच्या पेपर सुरू होण्याच्या म्हणजे मी असं म्हणू शकतो 10:30 वाजेच्या 10 मिनिटं अगोदर आपण या एक्झाम हॉलमध्ये पाहिजे, कारण आपला पेपर बुडायला नको. लक्ष असू द्या, ही तारीख महत्वाची आहे, कारण ही तारीख आपल्याला लिहावी लागते कुठे, उत्तर पत्रिकेमध्ये. हे देखील लक्षात असू द्या. आता मैत्रिणी आपली ती विचार करते की जो पेपर आपण देणार आहोत विज्ञान तंत्रज्ञान भाग 1, मग हा पेपर किती मार्काचा असतो. मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे हा पेपर असतो 2 तासाचा. किती तासाचा असतो, 2 तासाचा. आणि किती मार्काचा असतो, तर लक्षात घ्या 40 मार्काचा. 40 मार्क्स लक्ष असू द्या. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हटली तर लक्ष असू द्या. आज आपण काय पाहतोय, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे काय, विज्ञान आणि तंत्रज्ञान. लक्ष असू द्या, हा घटक आपण शिकतोय. मग यामध्ये दोन भागांचा आपण अभ्यास करतो, भाग 1 आणि भाग 2. बरोबर. मग भाग 1 आहे तो असतो 40 मार्काला. बरोबर. आणि भाग 2 असतो 40 मार्काला. हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. मग हे 40 आणि हे 40 मिळून किती होतात, 80 मार्क. 80 मार्काचे दोन पेपर होतात आणि 20 मार्क आपल्याला शाळेकडून मिळतात. लक्ष असू द्या. टोटल सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा जो घटक आहे तो किती मार्काचा असणार आहे, टोटल विचार केला तर 20 अधिक 80 किती झाले, 100. जेव्हा आपल्याला मार्कशीट मिळते तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान या सेक्शनच्या समोर 100 पैकी मार्क असतात. लक्ष असू द्या. मग 100 पैकी 20 मार्क शाळेकडून. त्यानंतर 80 मार्कांमध्ये दोन पेपर होतात, भाग 1 चा पेपर आणि भाग 2 चा पेपर. मग आज आपण भाग 1 पेपराचे सेशन अभ्यासणार आहोत. लक्षात असू द्या. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जे प्रश्न असतात तेच मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहिला प्रश्न, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान थोडा बोरिंग विषय नाही का. मित्रांनो, भाग 1 आणि भाग 2 विज्ञान तंत्रज्ञानामध्ये मी असं म्हणू शकतो की भाग 1 मध्ये तुम्हाला थोडं बोरिंग होऊ शकतं, परंतु आपल्याला बोर होऊ द्यायचे का नाही. आपल्याला काय पाहिजे, मार्क. मग मार्कासाठी काय करावं लागणार, अभ्यास. ते बोर होऊन चालणार नाही. आपल्याला मार्क हवेत त्यासाठी आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. जेवढ्या जास्त वेळेस आपण रिव्हिजन करणार तेवढे जास्त आपल्याला मार्क्स मिळतील. लक्ष असू द्या. दुसरा प्रश्न आहे, तर आम्हाला विज्ञान व तंत्रज्ञान शिकवायला सरच नाही. मित्रांनो, बऱ्याच शाळांची कंडिशन झालेली आहे की एकच सर 2 ते 3 विषय शिकवत असतो, जसं की मॅथ 1, मॅथ 2,
तर विज्ञान 1, विज्ञान 2 ते एकच शिक्षक होत असतो. त्यामध्ये त्या शिक्षकावर काय होतं दडपण येतं. तसंच तो शिक्षक एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवत नसणार. काही शाळांमध्ये शिक्षकच नाहीये. म्हणून मी असं विद्यार्थ्यांचे हाल म्हणू शकतो, की शिक्षकच नसल्यामुळे हा विषय त्यांना कठीण जाऊ शकतो. कारण शिकवायला सरच नाही, अभ्यास त्यांनी केलेला नसेल. बरोबर? माझी कंडिशन अशी जस्ट होती त्यावेळेस. त्यावेळेस आम्ही 10वी ला होतो. तेव्हा आमचे एक सर होते. ते सर आम्हाला गणित पण शिकवायचे, सायन्स पण शिकवायचे. म्हणून ते मॅथ म्हणजे जे गणित होतं ते खूप भारी शिकवायचे. परंतु सायन्स थोडं कठीण जायचं मग आम्हाला. कारण ते सायन्सांना आम्हाला काही गोष्टी सांगायचे नाही. काही टॉपिक सोडून द्यायचे. कारण वेगळ्या गोष्टीत दडपण त्यांच्यावर जास्त होतं. तसंच तुमच्या शाळेत होऊ शकतं. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, काही गोष्टी शिकवल्या नाही म्हणून आपण करू नये असं होतं का? नाही. आपल्याला 10वीच्या बोर्डामध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत. मग एक्स्ट्राहून आपण काही मेहनत करायला पाहिजे. मग मेहनत आपण करणार आहोत. काय? की आपण क्वेशन पेपर देखील पाहणार आहोत. नंतर उत्तर कशी लिहायची आहोत ते देखील पाहणार आहोत. त्यानंतर आपण स्वतः देखील अभ्यास करणार आहोत. लक्ष असू द्या. मग हा प्रश्न तुम्हाला जर तुमचे सर नसतील तरी देखील तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण मार्क मिळवायचे आहेत. 11वी मध्ये चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला काय पाहिजे ॲडमिशन. लक्ष असू द्या. जर तुम्हाला 85% पेक्षा जास्त टक्के भेटली तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला काय मिळणार आहे? ॲडमिशन मिळणार आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, सर पेपर कसा असेल? मित्रांनो, जर आपण अभ्यास केला तर पेपर सोपाच जातो. परंतु पेपर अभ्यास करणे म्हणजे काही गोष्टी पाठांतर करणे आणि पेपर सॉल्व्ह करणे या थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. जो हुशार असतो त्याला पेपरचं मॅनेजमेंट येतच असं नसतं. त्यासाठी लिहावं लागतंय लक्षात असू द्या. व त्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. पेपर कसा असणार आहे? सोपा असणार आहे. तुम्ही अभ्यास केलेला आहे. पेपर तुम्हाला सोपा जाईल लक्षात असू द्या. नंतर किती प्रश्न सोडवावेत? या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पाहू. कारण जेव्हा आपण या विषयामध्ये किती प्रश्न असतात, त्यापैकी किती सोडवायला पाहिजे हे घटक शिकू, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर पाहू. वेळ कमी पडेल का सर? मित्रांनो, वेळ कमी पडू शकतो. तेव्हा एखाद्या घटकावर तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असतील आणि 8 पैकी आपल्याला 5 सोडवायला सांगितलेले असतील, तर तुम्ही 8 नी 8 सोडवशाल, तर शेवटचा प्रश्न येईपर्यंत तुम्हाला वेळ पुरणार नाहीये, लक्षात ठेवा. मग जेवढी दिली आहेत, तेवढी अगोदर सॉल्व्ह करा. त्यानंतर जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम भेटला किंवा उरला, तर तुम्ही काय करा, त्या एक्स्ट्रा गोष्टी सॉल्व्ह करू शकणार आहात, लक्षात असू द्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न, तर पुढे या सायन्सचा काही उपयोग होतो का? 10वीतलं जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो सब्जेक्ट आहे, त्यामध्ये भाग 1 त्यामध्ये आपण शिकत असतो रसायनशास्त्राच्या आणि भौतिकशास्त्राच्या गोष्टी शिकत असतो. त्याच सेम काही चॅप्टर म्हणजे प्रकरणं ही 11वी देखील आहेत आणि 12वी देखील आहेत. त्यामुळे मी असं म्हणेल, जेवढं चांगलं तुम्ही 10वी करशाल, तेवढाच फायदा तुम्हाला 11वी होईल आणि 12वी होईल. फक्त फरक एवढा असेल, की यावर्षी तुम्ही बऱ्याच गोष्टी मराठीमध्ये शिकत असणार. परंतु 11वी आणि 12वी जेव्हा तुम्ही सायन्स घेणार, तेव्हा तुम्हाला काय करावं लागणार आहे, की ते शिकाव्या लागणार आहेत. परंतु 10वी ही पाया आहे 11वी आणि 12वीच्या लक्षात असू द्या. मग यावर्षी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. काही गोष्टींची रिव्हिजन करा. ते टॉपिक कोणत्या घटकाशी रिलेटेड आहेत याचा देखील अभ्यास करून ठेवा. जसं की भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, भाग 1 चा अभ्यास करत असताना आपण ते चॅप्टर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राशी संबंधित आहे की रसायनशास्त्राशी संबंधित आहे, देखील अभ्यास करणं गरजेचं असेल. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजलं का? समजलं असेल मित्रांनो. आता काय आहे? उत्तरपत्रिका बरोबर. मग तुम्हाला प्रश्नपत्रिका देखील भेटेल, उत्तरपत्रिका देखील भेटेल. कुठे? एक्झाम हॉलमध्ये. कोणाकडून? 10वीचं बोर्ड आपल्याला ते प्रोव्हाईड करत असतं. मग उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी लिहाव्या लागतील? तर या ठिकाणी आपल्याला रोल नंबर लिहायचा आहे. कशामध्ये? तर अंकामध्ये देखील आणि अक्षरामध्ये देखील. त्यानंतर आपल्याला साइन देखील करायची आहे. त्यानंतर आपल्याला विषयाचे नाव लिहायचे आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला दिनांक, उत्तर लेखनाची भाषा जर आपण मराठीत लिहिणार असणार तर मराठी, उत्तर जर इंग्लिशमध्ये लिहिणार असणार सेमी इंग्लिशवाल्यांनी सेमी इंग्लिश लिहू शकता. त्यानंतर सप्लिमेंट अटॅच जर तुम्ही एक्स्ट्रा पुरवणी लावली तर या ठिकाणी 1+1 असं 2 लिहू शकणार आहात. तुम्हाला माहिती आहे हे काय उत्तरपत्रिका आणि शेवटी काय करणार आहात या ठिकाणी बारकोड चिटकवणार आहात. हे देखील लक्षात असू द्या मित्रांनो. आता आपण विज्ञान तंत्रज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते, त्यामध्ये किती प्रश्न असतात त्याचा अभ्यास करू. मित्रांनो, लक्ष असू द्या
भाग 1 विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मध्ये आपल्याला 4 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 4. लक्षात असू द्या. मग 4 प्रश्नामध्ये प्रश्न पहिला हा लक्षात असू द्या 10 मार्काचा असतो. प्रश्न पहिला किती मार्काला? 10. प्रश्न दुसरा देखील 10 मार्काला असतो. लक्षात असू द्या. पहिला 10 मार्काला, दुसरा प्रश्न 10 मार्काला. तिसरा प्रश्न असतो 15 मार्काला. लक्षात असू द्या. पहिला 10, दुसरा 10, तिसरा 15 आणि चौथा असतो 5 मार्काला. असे 4 प्रश्न विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मध्ये असतात. तसेच भाग 2 मध्ये देखील याच सारखे प्रश्न असतात. परंतु आपण आज भाग 1 पाहत आहोत. मग तुम्हाला माहिती पाहिजे की भाग 1 मध्ये कसे प्रश्न असतील? 4 प्रश्न असतील. मग पहिला प्रश्न किती मार्काला असेल? 10 मार्काला असेल सर. दुसरा प्रश्न तो देखील 10 मार्काला असेल सर. तिसरा प्रश्न तो 15 मार्काला असेल सर. चौथा प्रश्न हा 5 मार्काला असणार आहे. असा हा 40 मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो. किती मार्काचा? 40 लक्षात ठेवा. मग हा 40 मार्काचा पेपर कुठून विचारला जाईल? तर आपल्याला माहिती आहे भाग 1 चे आपण पुस्तक वाचलेलं असणार आहोत. त्यामध्ये हे 10 चॅप्टर दिलेले आहेत, 10 प्रकरणं. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. दुसरं प्रकरण आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. त्यानंतर चौथं प्रकरण आहे धारेचे परिणाम. त्यानंतर 5वं प्रकरण आहे उष्णता. 6वं प्रकाशाचे अपवर्तन. त्यानंतर 7वं प्रकरण आहे शिंगे व त्यांचे उपयोग. नंतर 8वं प्रकरण आहे धातू विज्ञान आणि 9वं प्रकरण कार्बनी संयुग आणि शेवटचं प्रकरण आहे अवकाश मोहिमा. असे आपले किती प्रकरण आहेत? भाग 1 मध्ये 10 प्रकरण आहेत. या 10 प्रकरणावर 40 मार्काचा पेपर असणार आहे. एवढं लक्षात बेसिक गोष्टी असतात, परंतु माहिती पाहिजे. किती प्रकरण? 10. किती मार्क येणार या 10 प्रकरणावरती? 40 मार्क लक्षात असू दे. मग पेपर सॉल्व्ह करत असताना या 10 प्रकरणापैकी जे टॉपिक तुम्हाला सोपे जात असतील, तेच लवकर सॉल्व्ह करा. आणि जो टॉपिक कठीण जात असेल आणि एक्स्ट्रा मध्ये ऑर मध्ये दिलेला असेल म्हणजे 8 पैकी 5 दिलेले आहेत आणि 5 तुम्हाला जमत आहे आणि 3 जमत नाही आणि जे कठीण चॅप्टर पैकी आहे तर सॉल्व्ह करू नका. 5च सॉल्व्ह करा व्यवस्थित. लक्ष असू द्या. तुम्हाला समजलं? तुम्हाला 2 गोष्टी समजायला पाहिजे. एक प्रश्न किती येणार आहे? एकूण 4 प्रश्न येणार आहेत. पहिल्या प्रश्नाला 10 मार्क, दुसऱ्याला 10, तिसऱ्याला 15 आणि चौथ्याला 5. कुठून विचारले जातील? तर भाग 1 मधील या प्रकरणावरून ते प्रश्न विचारले जाणार आहेत. लक्षात घ्या. आता प्रश्न पहिला. प्रश्न पहिल्यामध्ये भाग 1, भाग ए आणि भाग 2 असे 2 घटक असतील. प्रश्न पहिला किती मार्काला? 10. मग भाग 1 मी असं म्हणू शकतो सेक्शन ए किंवा सेक्शन बी किंवा भाग ए. लक्षात ठेवा. ए मध्ये आहे बहुपर्यायी प्रश्न असतात. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय? 4 एक प्रश्न दिलेला असेल आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील. लक्षात ठेवा. ते कसं सर? लक्षात घ्या. एखादा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर त्याचे 4 ऑप्शन दिलेले आणि त्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला एक ऑप्शन जे बरोबर असेल ते उत्तरात लिहायचे आहे. लक्षात असू द्या. हा बहुपर्यायी प्रश्न म्हणतात याला. कशामध्ये येणार आहेत? तर प्रश्न पहिला ए या सेक्शन मध्ये असणार आहेत. ए या सेक्शन मध्ये लक्षात ठेवा. बहुपर्यायी प्रश्न एवढं आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर त्या सेक्शन मध्ये दिले 5 उपप्रश्न सोडवा म्हणजे 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. मग ते उपप्रश्न कशा प्रकारचे असतात? तर लक्षात ठेवा. पहिलं जो भाग आहे ए हा भाग हा बहुपर्यायी असेल. 5 बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतील. त्यानंतर बी हा सेक्शन ते प्रश्न एका मार्काचे असतील. 5 प्रश्न दिलेले असतील. परंतु 5 प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात त्यामध्ये लक्षात घ्या. पहिला प्रश्न असे येऊ शकतात. एक प्रश्न असा येऊ शकतो गटातील वेगळा शब्द ओळखा. 4 शब्द दिलेले असतील. त्यापैकी एक घटक हा वेगळा असेल, तो ओळखायला सांगितलेला असेल. असा पहिला प्रश्न असू शकतो त्यामध्ये. त्यानंतर दुसरा प्रश्न सहसंबंध ओळखावर असू शकतो. सहसंबंध ओळखा. एखादा घटक दिला असेल, त्याची संबंधित एखादा घटक त्या ठिकाणी सांगितलेला असेल. त्यानंतर दुसरा शब्द देऊन त्याचा संबंधित घटक ओळखायला सांगितलेला असेल मित्रांनो. लक्षात घ्या. त्यानंतर जोड्या-जुळवावर एखादा प्रश्न येऊ शकतो. तर चुकी बरोबर एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नावे लिहावर एखादा प्रश्न येऊ शकतो. काही घटक दिलेले असतील, त्याच्या संबंधित नावे लिहा आणि आकृतीवर आधारित प्रश्न
या सेक्शन मध्ये 5च प्रश्न येणार आहेत, 5 प्रश्न येणार आहेत बी या सेक्शन मध्ये. परंतु या 6 घटकापैकी 5 प्रश्न येतील. लक्षात घ्या. एक तर सहसंबंध किंवा वेगळा घटक ओळखा किंवा चूक बरोबर जोड्या लावा, आकृतीवर आधारित प्रश्न त्या घटकांवरती असेल या सेक्शन मध्ये. हा सेक्शन देखील सोपा आहे. एका मार्काला एक प्रश्न लक्षात ठेवा. मग मी असं म्हणू शकतो कसं सर? लक्षात घ्या मित्रांनो. प्रश्न पहिला बरोबर ए हा घटक, मग यामध्ये 5 प्रश्न असतील, ते 5 मार्काला असतील बरोबर. 5 प्रश्न 5 मार्क हे या सेक्शन मध्ये. प्रश्न कशा प्रकारचे असतील तर बहुपर्यायी, हे लक्षात असू द्या. त्यानंतर की हा घटक देखील 5 मार्काला असेल. 5 प्रश्न यावर विचारले जातील. हे 5 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतील. लक्षात असू द्या. जे मी मागे सांगितले त्या प्रकारचे लक्षात घ्या. मग ए हा सेक्शन 5 मार्काला, बी हा सेक्शन 5 मार्काला, असा हा प्रश्न पहिला 10 मार्काला असेल. लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 हा किती मार्काला आहे? लक्षात घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 हा 10 मार्काला आहे. किती मार्काला? 10. एवढं माहिती पाहिजे. त्यामध्ये ए हा घटक आणि बी हा घटक असे 2 घटक असतील, 2 सेक्शन असतील. मग ए हा घटक 4 मार्काला आहे आणि बी हा घटक 6 मार्काला आहे. लक्षात असू द्या. ए हा घटक 4 मार्काला, बी हा घटक 6 मार्काला. मग ए या घटकामध्ये म्हणजे ए या सेक्शन मध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. 3 कारणे द्या असा हा प्रश्न असेल. 3 प्रश्न दिलेले असतील. त्यामध्ये 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये ए हा घटक, ए या घटकामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 2च सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या. मग 2 प्रश्न कशावर आधारित आहे? तर कारणे द्या यावर आधारित असतील. लक्षात ठेवा. त्यानंतर हा घटक, बी या घटकावरती 5 प्रश्न दिलेले असतील. 5 त्यापैकी 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 5 पैकी 3 लक्षात असू द्या. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो तुम्हाला, प्रश्न क्रमांक 2 यामध्ये ए हा सेक्शन दिलेला आहे बरोबर. मग या सेक्शन मध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी फक्त 2च लिहायची आहेत. किती लिहायची आहेत? 2च लक्षात घ्या. त्यानंतर बी हा सेक्शन दिलेला असेल. त्यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतील. 5 पैकी आपल्याला 3 प्रश्न लिहायचे आहेत. लक्षात घ्या. ए हा सेक्शन 4 मार्काला आहे आणि बी हा सेक्शन 6 मार्काला आहे. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता ए हा सेक्शन यामध्ये काय विचारलं जाणार आहे? तर ए या सेक्शन मध्ये कारणे लिहा असा हा प्रश्न असेल. काय? तर प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये ए हा घटक तो असेल कारणे द्या म्हणून. लक्षात घ्या. त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 2 जणांची कारण म्हणजे 2 प्रश्नांच्या उत्तरचे आपल्याला कारणे लिहायची आहेत. लक्षात घ्या. एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर हा सेक्शन, या सेक्शन मध्ये 5 प्रश्न त्यापैकी 3 लिहायचे आहेत. त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतील? एक तर त्यामध्ये गणितीय उदाहरण सोडवा असा प्रश्न असेल, नाहीतर नियम, व्याख्या, तत्व लिहा असा प्रश्न येऊ शकतो किंवा लिहा असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया लिहा असा प्रश्न येऊ शकतो. नाहीतर तक्ता पूर्ण करा असा प्रश्न येईल. तसेच यामध्ये गुणधर्म, वैशिष्ट्ये, उपयोग, फायदे, परिणाम लिहा असा प्रश्न येऊ शकतो. ते फरक स्पष्ट करा हा देखील प्रश्न येऊ शकतो आणि उदाहरणे द्या असा देखील, अशा टाईपचे प्रश्न असतील. जवळपास 8 टाईप सांगितले. 8 टाईप पैकी 5 प्रकारचे प्रश्न त्यामध्ये असतील. 8 टाईप कोणते? पहिला गणिती उदाहरण सोडवा. एखादं गणित दिले असेल ते सॉल्व्ह करायला सांगितलेलं असेल. सायन्सवर डिपेंड लक्षात ठेवा. ते कशावर डिपेंड असेल? सायन्सच्या चॅप्टर वरती. हा प्रश्न असा येऊ शकतो, नियम किंवा व्याख्या लिहा किंवा तत्व लिहा. त्यानंतर का लिहा असा देखील प्रश्न येऊ शकतो. रासायनिक अभिक्रिया लिहा असा देखील प्रश्न येऊ शकतो.
तक्ता पूर्ण करा. एखादा भाग दिलेला असेल आणि त्यामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि काय सांगितलं असेल, तक्ता पूर्ण करा. असा देखील होऊ शकतो. त्यानंतर गुणधर्म लिहा, वैशिष्ट्ये लिहा, उपयोग सांगा किंवा फायदे व परिणाम लिहा असा प्रश्न त्यामध्ये येऊ शकतो. फरक स्पष्ट करा. 2 घटक दिलेले असतील, त्याचे फरक स्पष्ट करा असा देखील प्रश्न यामध्ये येऊ उदाहरणे द्या म्हणून असं म्हणू शकतो. 8 घटक मी सांगितले. त्यापैकी 5 प्रकारचे प्रश्न त्यामध्ये येतील. कशामध्ये? बी या सेक्शनमध्ये लक्षात घ्या. प्रश्न पहिला आपण पहिल्यामध्ये ए हा घटक बहुपर्यायी असेल. बी मध्ये साधे प्रश्न असतील जे मी तुम्हाला सांगितले. नंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए हा घटक, ए या घटकामध्ये कारणे लिहा असा प्रश्न असेल. या घटकामध्ये जे प्रश्न मी सांगितले तशाच प्रकारचे प्रश्न असतील. लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 जवळपास 8 प्रश्न दिलेले असतील. किती प्रश्न? 8. त्या 8 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. एक प्रश्न हा 3 मार्काला असेल. म्हणून हा घटक म्हणजे प्रश्न क्रमांक 3 हा 15 मार्काला आहे. किती मार्काला? 15 लक्षात ठेवा. म्हणजे मी असं म्हणू शकतो, की प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला 5 प्रश्न सॉल्व्ह करणे अनिवार्य आहे. लक्षात घ्या. 5 प्रश्न सॉल्व्हच करायचे आहेत. मग 8 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात? त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, विधानांचे स्पष्टीकरण द्या असा प्रश्न येऊ शकतो. आकृतीचे स्पष्टीकरण द्या असा देखील प्रश्न येऊ शकतो. उपाय सुचवा. एखादा घटक सांगितलेला असेल एन्व्हायर्नमेंट बद्दल आणि त्यावर उपाय सुचवा असा प्रश्न येऊ शकतो. तक्ता पूर्ण करा. रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि त्यामध्ये रिकाम्या जागा भरा किंवा तक्ता पूर्ण करा असं सांगितलेलं असेल. त्यानंतर उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या, स्पष्ट करा असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर गणितीय उदाहरण सोडवा असा प्रश्न येऊ शकतो. तर आकृती पूर्ण करा. आकृती वगैरे दिलेली असेल आणि ती पूर्ण करायला त्यांची नावं द्यायला सांगितलेलं असेल. लक्षात घ्या. नंतर स्पष्टीकरण द्या असा प्रश्न येऊ शकतो. आकृतीवर आधारित प्रश्न असा देखील प्रश्न येऊ शकतो. आकृती दिलेली असेल आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले असतील आणि ती उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर 10वा प्रश्न असेल, परिच्छेद पूर्ण करा. एखादा परिच्छेद दिलेला असेल आणि तो पूर्ण करायला आपल्याला सांगितलेला असेल. त्यानंतर नियम, सिद्धांत लिहून स्पष्टीकरण द्या असा देखील या प्रश्न क्रमांक 3 मध्ये येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये किती प्रश्न लिहायचे आहेत? 5 प्रश्न लिहायचे आहेत. किती दिलेले असतील? 8 आणि ते कशा प्रकारचे येऊ शकतात? हे 11 टाइप दिलेले आहेत मी. त्यापैकी 8 प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात. लक्षात घ्या. पेपर सोपा असतो. फक्त आपल्याला काय व्यवस्थित मांडणी लिहिता यायला पाहिजे. लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी एक प्रश्न लिहायचा आहे. तो प्रश्न असेल 5 मार्काला. किती मार्काला आहे तो प्रश्न? 5 मार्काला असणार आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी फक्त एकच प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. 2 पैकी 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कंप्लीट झाला आणि तुमच्याकडे वेळ राहिला असेल, तर तुम्ही एक्स्ट्रा प्रश्नाची उत्तरं लिहू शकता. जर तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दल संशय वाटत असेल, की हा प्रश्न चुकू शकतो, त्या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा प्रश्नांची उत्तर लिहू शकणार आहात. लक्षात घ्या. मग तुम्हाला प्रश्न 4 असतात हे माहिती पाहिजे. मग त्या प्रश्नांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे देखील माहिती पाहिजे. परत ऐका, की प्रश्न क्रमांक 1 10 मार्काला आहे. त्यामध्ये ए आणि बी सेक्शन आहे. बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये देखील ए आणि बी सेक्शन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 1 प्रश्न सॉल्व्ह करायचा. एवढं आपल्याला पाहिजे. शेवटी लक्षात घ्या, आपली 10वी बॅच ही 1 एप्रिल पासून येणार आहे. तर तुमचे कोण मित्र किंवा नजदीकचे कोण मित्र वगैरे असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना आपल्या बॅचबद्दल सांगू शकणार आहात तुम्ही. मग जर काही माहिती पाहिजे असेल ॲपबद्दल किंवा क्लासेसबद्दल तर तुम्ही 70 38 47 50 40 या नंबरवरती काय करू शकता? कॉल करू शकणार आहेत मित्रांनो. आता आपण प्रश्नपत्रिका पाहू. जशी आयोगाची कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते. जेणेकरून आपल्याला समजेल की आयोग कशा प्रकारचे प्रश्न या सायन्सच्या भाग 1 मध्ये विचारतंय. मित्रांनो, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल
बरोबर. मग या ठिकाणी सीट नंबर तुम्हाला लिहायचा हे लक्षात असू द्या. तुमची प्रश्नपत्रिका हरवली त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? तुमची, पर्यवेक्षकाची नाही. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी काय लिहिणार? सीट नंबर. त्यानंतर काही सूचना दिलेल्या आहेत, एवढ्या काही महत्त्वाच्या नाहीत. त्या ठिकाणी 2-3 सूचना लक्षात घ्या. गणन यंत्रांचा वापर करायचा आहे आपल्याला, कॅल्सी किंवा कॅल्क्युलेटर वापरायचे का? तर नाही. मोबाईल चालणार आहे का? तर नाही. त्यानंतर काही आवश्यक ठिकाणी आकृत्या काढण्या काही बंधनकारक असतील. एखाद्या प्रश्नाच्या ठिकाणी जर आकृती काढायला सांगितलेली असेल, तर आपल्याला काय करायची आहे? आकृती काढायची आहे. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न पाहू. आपण प्रश्न क्रमांक पहिला पाहिला. त्यामध्ये ए आणि बी घटक असतो. मग ए हा घटक कसा असतो? बहुपर्यायी असतो. लक्षात घ्या. मग बहुपर्यायी कसा? की प्रश्न क्रमांक 1 यामध्ये ए हा घटक दिलेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. मग एखादा प्रश्न दिलेला आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी एक त्याचे उत्तर आहे. आणि ते उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचे आहे. असे किती प्रश्न दिले असतील? 5 प्रश्न दिलेले असतील. त्यांची उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहेत. 5वा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 1 मधील सी हा सेक्शन म्हणजे ब हा सेक्शन खालील प्रश्न सोडवा. प्रश्न दिलेले असतील तर 5 प्रश्न दिलेले असतील. हे तुम्हाला जी पुस्तकं सांगितली त्यावरतीच प्रश्न असेल तशाच प्रकारचे येऊ शकतात. मग यामध्ये पहिलं पहा. पहिला प्रश्न कसा दिलेला होता मागच्या वर्षी, की बरोबर ते लिहा. काय लिहायचे? हे एखादं विधान दिलेलं आहे. ते विधान चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचे आहे मित्रांनो. किती मार्काला येणार आहे? तर एका मार्काला 1 प्रश्न. असे 5 प्रश्न दिलेले असतील. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, वेगळा घटक ओळखा. हे 4 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला काय वेगळा घटक ओळखायला सांगितलेला आहे. आता तिसरा प्रश्न, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? या ठिकाणी कारण विचारलेलं आहे. एका मार्काला साधं कारण त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर योग्य जोडी लावा. जोड्या जुळवा संबंधित हा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. शेवटी 5वा प्रश्न दिलेला आहे. ते 0° ते 4° या दरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? पाण्याचे असंगत आचरण. लक्षात घ्या. हे आपण शिकणार आहोत. आता नवीन जी बॅच येणार आहे त्यामध्ये शिकणार आहोत आपण सर्व गोष्टी. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर लिहायचे आहे. 0 ते 4 पर्यंत काय झालं? पाण्याचे तापमान वाढवलं, तर त्या वाढणाऱ्या तापमानास किंवा जे बदल होतोय त्याला काय म्हणतात? तर त्याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. बऱ्यापैकी उत्तर लिहिताना असं लिहा, 0 ते 4° या दरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. हे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा मित्रांनो. शॉर्टमध्ये लिहू नका. शॉर्टमध्ये लिहिलं तर एखाद्या चेक करणारा काय करू शकतो त्याच्या मूडवर आहे. पूर्ण मार्क देखील परंतु पूर्ण वाक्यात लिहिलं तर 1 मार्क पूर्ण. परंतु अर्ध लिहिलं सपोज फक्त उत्तर लिहिलं तर अर्धा मार्क देऊ शकतो. आपण बऱ्यापैकी उत्तर ही वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. आता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए आणि बी, अ आणि ब असे 2 घटक असतात. अ हा घटक कशा संबंधित आहे? तर कारणे लिहा. 3 प्रश्न दिलेले असतील त्यापैकी 2 प्रश्नांची कारणे आपल्याला लिहायची आहेत. लक्षात घ्या. फक्त कोणतेही 2 लक्षात घ्या. 3 प्रश्न दिलेले आहेत. लिहायचे किती आहेत? 2. त्यानंतर बी हा सेक्शन दिलेला आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 2 मधील बी हा सेक्शन यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी किती लिहायचे आहेत? 3 लक्षात घ्या. मग हे 5 प्रश्न दिलेले असतील तुम्हाला, त्यापैकी 3 लिहायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 प्रश्न दिले. त्यापैकी किती लिहायचे आहेत? तर कोणतेही 5. कोणतेही किती? 5 लिहायची आहेत. लक्षात घ्या. अगोदर ही जेवढी प्रश्न सांगितलेली आहेत आणि प्रश्न आपल्याला येतात, ते लिहून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला 2च तास आहेत. 2 तासामध्ये पूर्ण पेपर कव्हर करायचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक 3 मध्ये किती प्रश्न दिलेले असतील? 8. सोडवायचे किती आहेत? 5. लक्षात घ्या. प्रश्न या प्रकारचे येऊ शकतात. त्या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे?
प्रश्न क्रमांक 3 मधील पहिला प्रश्न दिलेला आहे. चे मूल्य म्हणजे राशीचे मूल्य काढा असा हा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे औषधाचे नाव आणि संज्ञा लिहा असा प्रश्न दुसरा दिलेला आहे. मागच्या वर्षाचा त्यानंतर रंग सांगा आणि मुक्त होणारा वायू याचे नाव विचारलेलं आहे. समीकरण लिहा, समीकरण लिहायला सांगितलेलं. त्यानंतर स्पष्टीकरण आकृत्या नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. आकृत्या दिलेल्या असतील त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतील लक्षात घ्या. एकूण प्रश्न किती किती विचारले जाणार आहेत तर 8 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यावर 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. हे पहा 8 प्रश्न रोमन संख्यामध्ये आकडे दिलेले असतात. ही कला आहे म्हणजे 8 लक्षात घ्या. सारणी पूर्ण करा. अशा प्रकारची सारणी दिलेली असेल ती काय करायची पूर्ण करायची आहे. ही ते सेम उत्तर पत्रिकेमध्ये काढायचं आणि या रिकाम्या जागेवर काय लिहायचं उत्तरं लिहायची लक्षात घ्या. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. 4 मध्ये किती प्रश्न असतील तर 2 प्रश्न दिलेले असतील. त्या 2 प्रश्नापैकी फक्त एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे. लक्षात घ्या. 2 प्रश्न आहेत. मित्रांनो, प्रश्न सॉल्व्ह करताना प्रश्न आपल्याला येतात. ती प्रश्न सॉल्व्ह करा. एखाद्या कठीण जाणाऱ्या प्रश्नावर आपण टाईम पास होणार. त्यामुळे आपला वेळ जाईल आणि आपली काय होईल तर प्रश्नपत्रिका कव्हर होणार नाही. म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळणार नाही. असं होऊ देऊ नका. जे लवकर येत आहे आपल्याला, जे प्रश्न सॉल्व्ह लवकर होतील ते लवकर सॉल्व्ह करा आणि पेपर लवकरात लवकर कव्हर करा मित्रांनो. लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्नपत्रिका समजलेली असेल. मित्रांनो, मला आजचे भाग 1 याची प्रश्नपत्रिका समजलेली असेल. त्यामध्ये किती हे देखील समजलेले असेल. आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. धन्यवाद मित्रांनो.